आणि जेजुरीवरनं निघालेली माऊलींची पालखी वाल्हेमध्ये येऊन विसावली। महर्षी वाल्मिकी ऋषींची संजीवन समाधी याच वाल्हे गावी आहे। यापूर्वी माऊली महाराजांची पालखी ही वाल्हे गावातून जात असे, मात्र यावर्षी ही पालखी गावाबाहेरून येऊन पालखी तळाला मुक्कामी आली आहे। यानंतर वारकरी सकाळी नीरा स्नानासाठी प्रस्थान करतील। जेजुरीहून सकाळी प्रस्थान ठेवलेली माऊली महाराजांची पालखी आता वाल्हे मुक्कामी आलेली आहे। दुपारपर्यंतच ही पालखी आता वाल्ह्यामध्ये आलेली आहे। वाल्हे या गावाचं वैशिष्ट्य आहे, महर्षी वाल्मिकी ऋषी यांची संजीवन समाधी या गावात आहे, म्हणून वाल्हे गावामध्ये माऊली महाराजांचा हा विसावा असतो। मला सांगा की नेमकं काय महत्त्व आहे आजच्या या मुक्कामाचं? हे वाल्हे नगरी म्हणजे माऊली ऋषींची वाल्मिकी ऋषींची पवित्र भूमी आहे। या वाल्हे गावचा इतिहास म्हणजे या गावचे जवळजवळ 12 वाड्या आणि वस्त्या आहेत आणि 13वं वाल्लं मिळून हे वाल्याचा महत्त्व सांगता येईल। या ठिकाणी अनेक वर्षापासून ही दिंडी चालू आहे आणि या दिंडीसाठी सर्व वाल्हे आणि वाल्हेवाड्या वस्तीतील लोक एकत्र येऊन सर्व या दिंडीसाठी सुविधा उपलब्ध करतात। एकूणच वाल्हे गावामध्ये आता माऊली महाराज विसावले आहेत। जेजुरीतून प्रस्थान ठेवल्यानंतर दुपारीच वाल्यामध्ये ही माऊली महाराजांची पालखी पोहोचली आहे आणि आता ही पालखी वाल्यामध्येच मुक्काम करून सकाळी पुन्हा नीराच्या दिशेने निघणार आहे। उद्याचा मुक्काम लोणंदमध्ये असला तरी उद्या सगळ्यात महत्त्वाचा नयनरम्य असा सोहळा जो नीरा नदीच्या काठावर रमणार आहे। त्यावेळी माऊली महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जाईल आणि त्यानंतर माऊली महाराजांची पालखी लोणंदच्या दिशेने निघणार आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, वाल्हे।